अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटेल ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका. जानोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटे जगन्नी निवास ह्याचे विषयी सुते इतिहास शौनकादिका प्रति सांगितला. किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमांसी रत सदा. चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगीत निर्दय अधर्मेची वर्तत परी शिवभजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाक कुमुद्वती परमचतुर गुणवती पती प्रती पुसे एकांती कापट्य रीती टाकोनिया म्हणे शिवव्रत अचरता बहुवस. शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वये करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता. दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै. मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमयी होतो सुंदरी. तो माघ वद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरा समोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत. तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी. आणि आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून. आता राजदेह पावलो जान परी श्वानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे. कुमुद्वती म्हणे तुम्हाशी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू. मांसपिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेन. शिवालयास प्रदक्षिणा 3 करून बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मारित. शिवसदना समोर शरीर पडत तीरानी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास तू त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे ऐके मृग नेत्रे इभग म्हणे. सिंधू देशीचा नृप इंदुवदने होईन पुढलीय जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होशी मज लागी राजसे वरिशी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेशी होईन सत्य गुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन मज वरिशी सत्य जान. चौथे जन्मी गांधार राव होईन तू मागध कन्या होऊन वरिशी मज. पाचवे जन्मी अवंतीराज दाशार्य कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांडराजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन. जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना. शरण रिघेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे. सुत म्हणे शौनकादिका प्रती तितुकेही जन्म घेऊन तो भूपती. ब्रह्मवेत्ता होऊन अंती अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहीन सूत्रामा. वेदशास्त्राची सीमा न कळे ज्याची वर्णावया. ऐकुनी शिवगुण कीर्तन सद्गद न होय जयाचे मन. अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती. धिक त्याचे जिने धिक धर्म धिक विद्या धिक धर्म. तो वाचोनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐका शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी.
राव चंद्रसेन राज्य करी न्याय नीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतनरूपवर. मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता. पुत्र भक्त आणि सौभाग्यता. व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परीस मुक्ता फळ सुढाळ सरस. पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो राव चंद्रसेन मित्र मणिभद्र अति सुजान. तेने एक मणी दिधला अनोन चंड किरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामिकर 52 कस. सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्यांचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिशे जैसा पुरुहूत. समरांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर ते आपणाची होती प्राणमित्र. आयुरा आरोग्य ऐश्वर्यापार चढत चालिले नृपांचे. भूपतो सर्व गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भाव रत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ कुपची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मनी मागो पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविती. बहुतांशी असह्य झाले अवनीचे भूभुज एकवटले. अपार दळ घेऊनी आले वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमल दल नयन त्याचे कंठी कौस्तुभ जान. की मृडानी वरमौळी रोहिणी रमण प्रकाश घन मनी तैसा. तो मनी आम्हाशी दे त्वरित म्हणून नृपांनी पाठविले दूत. मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थाशी कारण. जया कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण. अतिभोग अतिभूषण विघ्नांशी कारण तेची होय. बोले राव चंद्रसेन मनी जरी द्यावा या लागून तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर. जो दीन रक्षण जगत उद्धार वज्रपंजर भक्तांशी. त्याशी शरण जाऊ ये अवशरी तो भक्ता काज कैवारी. जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन. सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिवस्मरून. महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून. करी स्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ. देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून. त्यात एक गोपगृहिणी पतिहीन कुमार कुडिये घेऊन पातली. 6 वर्षाचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ. निरखोनिया वाढवेळ गोपगृहिणी आली घरा. कुमारकडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण. शेजारी उद्भवून तृण सदन. बाळ जाऊन बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून. मृतिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून. करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ. लघु पाषाण अनोनी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ.
पाषाणाची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्रा विषयी वाहे पाषाण. धूपदीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुणी करीतसे. आद्र तृण पुष्प श्वासहीन तेची वाहे आवडी करुण. नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे. परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृतिकाच उधळी. मृतिकाच घेऊन कर कमळी पुष्पांजली समर्पित. एवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून. ध्यान करी नेत्र झाकून. शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून. एबा करी पुत्रा भोजन बहुवेळा हाक फोडून. पाचारिता नेदी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊनी पाहे. तव शून्य गृही बैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काय. चल भोजना झड करी परी नेदी प्रत्युत्तर. मातेने क्रोधे करुनी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुगारिली. चल भोजना त्वरित म्हणून मस्तकी हस्तकी धरुनी ओढीत. बाळ नेत्र उघडून पाहात तव शिवपूजा विदारिली. आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून. दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरून तृण सेजे पोहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन. तव तो दयाळ उमारमन अद्भुत नवलपै केले. तृण गृह होते जे जर्जर झाले रत्न खचित शिवमंदिर. हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिवलंग विराजत. चंद्रप्रभे हुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडोनी बाळ पाहात तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करोनी ठेविली समस्त. बाळ नाचत ब्रह्मानंदे यथासंग महापूजन. बाळे केले प्रीती करून षोडशोपचारे पूजा समर्पून. पुष्पांजली वाहतसे शिवनामावळी उच्चारित. बाळ कीर्तना रंगी नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमळी मवळी अवश्य म्हणे. मातेशी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी. पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन. सर्वालंकारे करेन शोभायमान पहुडली. तीस बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन. तव ती पाहे चहूकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची. हृदयी धरून दृढ बाळ शिवालया आली तात्काळ. म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा. गोपद्रा गेली राजगृहा धावून. चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नयनी. नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया. दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकाशी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया. चंद्रसेन रायाप्रती नृप अवनीचे सांगूनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती. गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकोनी द्वेष दुर्वासना. तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना कैलास राना प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन. सकळ रायांशी भेटून आला मिरवत येऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जयिनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालिती लोटांगण. त्या बाळकाशी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न
तृणकुटी होय स्वर्ण सदन, शत्रू ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे, गृहीच्या दासी सिद्धी होऊन न मागता पुरविती इच्छिले पूर्ण, अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते, मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत, जन्मांधरत्ने पारखित मूढ अत्यंत होय वक्ता, रंक बनंका भाग्यपरम तोची होईल सार्वभौम, न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता, त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय, जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडती, अभ्यास न करिता बहुवश सापडे वेदांचा सारांश, सकळ कळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा, गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझशी गोवाहन प्रसन्न झाला, गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन, यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत, तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय, जो जो राघव चरणा रवींद्र भ्रमर, भूगर्भ रत्न मान संताप खर, रुद्र ऋष शत्रु जनक नगर, दहन मदन दमन जो, द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण, ध्वजस्तंभी पैसोन पाळी द्रुतीय नंदन पृथ्वीचा, ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोनिपाळ चरणी लागती, राघव प्रिय कर बाळाप्रती हृदयी धरुनी उपदेशी, शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र, न्यास मार्तुका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे, हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत, चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी, त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार, सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती, यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद, श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद, तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी, त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन, शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती, मागे झाल्या पुढेही होती जेवी जप माळेचे मनी परतोनी येती, अवतार स्थिती तैशीच की संवत्सर मास तिथी वार, तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर, श्रीकरा सत्य जानपा ऐसे हरिकुळ भूषण बोलून, पावला तेथेची अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य, सौभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत, त्याशी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ, बोळवीत भूपाते वस्त्रे भूषणे देऊनी, बोळविले पावले स्वस्थानी, मग सोमवार प्रदोष प्रीती करुनी, श्रीकर चंद्रसेन अचरती शिवरात्री उत्साह करीती, याचकांचे अर्थ पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती, अंती शिव पदाप्रती पावले हा अध्याय करिता पठन, संतती संपत्ती ऐश्यवर्धन शिवार्चनी रत ज्याचे मन, विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी, देखो विकासती सज्जन कमलिनी, जीव शिव चक्रवाके दोन्ही ऐक्या येती प्रीतीने, निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत, शिव निंदकाशी वैकुंठनाथ महानरकांत नेऊन निघाली, विष्णू निंदक जे अपवित्र त्याशी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र, एवं हरिहर निंदकाशी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी, ब्रह्मानंदा यतिवर्या श्रीभक्त कैलासा चल निवासिया, श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवी तू, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड चतुर्थाध्याय गोढहा, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।